ते तोडणं इतक्या निर्दयी पद्धतीने की ही पद्धत ब्रिटिशांनाही लाजवेल, ही पद्धत ही योगी आदित्यनाथांनाही लाजवेल। आज आणि जर त्याला नोटीस दिली असती की तुम्ही बंद करा, तर त्यांनी त्यातलं जे काय उभारलेलं असतं त्याची विक्री केली असती, काहीतरी मार्ग काढला असता। ते आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले, त्याचा वसईत संपूर्णपणे निषेध व्यक्त होत आहे। ही व्यवस्था अशा पद्धतीची बाबा योगी आदित्यनाथाची जी काही कार्यवाहीची पद्धत असेल ही महाराष्ट्रामध्ये चालणार नाही। वसईती कायदा प्रेमी मानणारे नागरिक त्यांच्या मागे उभे राहणार आहेत, त्यांना मदत करणार आहोत अंमलबजावणीसाठी। आणि कायद्यात जर काही चूक केली असेल तर त्याच्यासाठी ही देशातली न्यायालय आहेत। हा अधिकार कोणत्याही मुख्यमंत्र्याला किंवा कोणत्याही राज्याच्या मंत्र्याला किंवा प्रमुखाला नाही। महाराष्ट्रामध्ये यापुढे अशा पद्धतीची कारवाई जनतेचं जीवन, कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त करण्याची चालणार नाही, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू। नमस्कार, मैं हूं आदित्य सिंह। बुलडोजर बाबा की कार्रवाई जो विरार के नवापुर के 7 सी रिसोर्ट पर हुई, ये कल आप सभी ने तस्वीरें देखी। परिवार की कमर पूरी तरीके से टूट चुकी है। 5 करोड़ का कर्ज उन्होंने अब तक नहीं भरा है। रिसोर्ट को बनाकर अभी मात्र 2 साल हुए थे और रिसोर्ट पर तोड़क कार्यवाही रात के 3:30 बजे तक की गई। अमूमन होता है महानगर पालिका की अनधिकृत बांधकामों पर अगर कार्यवाही होती है तो ठीक तरीके से अगर कार्यवाही होती है तो 5 साढ़े 5 बजे तक शाम की कार्यवाही होती है, उसके बाद कार्यवाही बंद कर दी जाती है। लेकिन कल पूरी रात कार्यवाही की गई है। आप देखिए, फायर ब्रिगेड के गाड़ियां मंगाई गई जिससे लाइट दिखाकर वहां पर कार्यवाही सारी रात जारी रही और पूरी तरीके से जमीन में मिट्टी में मिला दिया गया 7 सी रिसोर्ट को। इस वक्त हमारे साथ वरिष्ठ समाज सेवक मिलिंद खानोलकर जी हैं, उनसे बातचीत करते हैं, जानते हैं क्या कुछ कहना है इस पूरी कार्यवाही पर। सबसे पहले नमस्कार सर। नमस्कार। नमस्कार। क्या कहेंगे, इस पूरी कार्यवाही को आपने देखा, परिवार पूरी तरीके से रो बिलक कर टूट गया है, उनकी स्थिति चरमरा गई है, क्या कहेंगे इस कार्यवाही को? प्रथमतः जे मिलिंद मोरे या युवकाचा मृत्यू झाला, कोणाचाही मृत्यू होणं हे दुर्दैवी आहे, त्याचं समर्थन कधीच होऊ शकत नाही। सर्व वसईकरांच्या वतीने त्याला श्रद्धांजली। परंतु त्यानंतर ज्या पद्धतीने महापालिकेने ही जी कारवाई केली ती अत्यंत निर्दयी आहे, निंदनीय आहे। ही हुकुमशाही आहे की काय? ते रिसोर्ट जर अनधिकृत होतं, अधिकृत होतं तर त्याला बंद करण्याचे अनेक मार्ग होते। आणि जो मिलिंद मोरेचा मृत्यू झालेला आहे तो मृत्यू त्यालाही समोरचा जर कोण जबाबदार असेल तर आपल्या देशामध्ये पोलीस यंत्रणा, न्याय प्रक्रिया ह्या सर्व गोष्टी आहेत। परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी असं समजतं की एकनाथ शिंदेजीने आदेश दिला आणि तात्काळ ही यंत्रणा, सर्व यंत्रणा कामाला लागल्या। अनेक रिसोर्ट आहेत वसईमध्ये, ते अधिकृत अनधिकृत त्याच्यात काय धंदे चालतात याचं समर्थन नाही। परंतु हा व्यवसाय एक जर कायद्याने योग्य असेल तर त्या व्यवसायात चाललेले अनेक अनधिकृत किंवा अनैतिक धंदे बंद करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे। परंतु एकदा त्यांना जर परवानगी दिली, लायसन्स दिले, त्यांनी जर संपूर्ण पद्धतीने कर्ज काढून एक उभारणी केली, आपल्या आयुष्याचं भवितव्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन जर त्यांनी केला आणि एक काही आपली मालमत्ता आणि एक काही व्यवसाय उभा केला, तर अशा पद्धतीने ते तोडणं इतक्या निर्दयी पद्धतीने की ही पद्धत ब्रिटिशांनाही लाजवेल, ही पद्धत ही योगी आदित्यनाथांनाही लाजवेल। त्यांनीही तोडलेल्या अनेक ठिकाणची बांधकामं आम्ही बघितलेली आहे, पण कुठेतरी काहीतरी ठेवलं जातं। परंतु आज जर त्याला नोटीस दिली असती की तुम्ही बंद करा, तर त्यांनी त्यातलं जे काय उभारलेलं असतं त्याची विक्री केली असती, काहीतरी मार्ग काढला असता। आज त्यांचा जो उनके परिवार के जो मुखिया हैं उन सभी को जेल में डाल दिया गया है, बाद में उसकी कार्यवाही की गई है बिना नोटिस के। वो तो है ही, कारण काय माणसं असली तर काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। असंख्य पोलीस बंदोबस्त होता, तेही काही करू शकले नसते। परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे, या देशामध्ये लोकांच्या कल्याणकारी राज्याची ह्या देशाची संकल्पना आहे, महाराष्ट्राची संकल्पना आहे। महाराष्ट्राला मोठा इतिहास आहे। अशा परिस्थितीमध्ये कायदा बाजूला ठेवून हा राजेशाही पद्धतीने जी काय कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले त्याचा वसईत संपूर्णपणे निषेध व्यक्त होत आहे।
ही व्यवस्था अशा पद्धतीची बाबा योगी आदित्यनाथाची जी काही कार्यवाहीची पद्धत असेल ही महाराष्ट्रामध्ये चालणार नाही, वसईती चालणार नाही. आम्ही त्या स्थानिक भूमिपुत्रांच्या मागे त्यांना न्याय मिळावा म्हणून मी वसईकर संघटना, अनेक संघटना आणि अनेक कायदाप्रेमी मानणारे नागरिक त्यांच्या मागे उभे राहणार आहेत, त्यांना मदत करणार आहोत की असं उद्ध्वस्त कोणाचं होऊ नये. प्रत्येकाला या देशात, या राज्यात आणि ह्या वसईमध्ये जगण्याचा अधिकार आहे. कायद्यासाठी, कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आणि कायद्यात जर काही चूक केली असेल तर त्याच्यासाठी ही देशातली न्यायालय आहेत. हा अधिकार कोणत्याही मुख्यमंत्र्याला किंवा कोणत्याही राज्याच्या मंत्र्याला किंवा प्रमुखाला नाही. अच्छा, अगर कायदे की बात की जाए एक तरह से तो कई रिसोर्ट्स में कई बच्चों की जान स्विमिंग पूल में डूबने से गई है, उन पर कोई कार्रवाई नहीं हुई होगी तो छोटी मोटी कार्रवाई देकर, चेतावनी देकर छोड़ दिया गया. और वहीं दूसरी तरफ देखा जाए तो जब ये अनधिकृत, अब इसे नाम दिया जा रहा है, अनधिकृत है या अधिकृत है ये पूरी तरह से दूसरा विषय है. अगर ये अनधिकृत है तो इसमें बनाने में अधिकारियों का बड़ा सहयोग रहा है, तो इन पर तो कार्रवाई हो गई, उन अधिकारियों पर कब कार्रवाई होगी जो इन्हें कुछ भ्रष्टाचार के चलते इस तरीके से बढ़ावा देते हैं? आज तर संपूर्ण देशामध्ये भ्रष्टाचाराची बजबजपुरीच आहे. आत्ताच मे महिन्यामध्ये या वसईच्या एका रिसोर्टमध्ये आणि त्याच्या अगोदर अनेक मुलांचे मृत्यू झालेले आहेत बुडून. उन पर कार्रवाई नहीं हुई क्योंकि वो किसी बड़े नेता के खास नहीं थे. नाही, फक्त मोठ्या नेत्याचे खास म्हणून नाहीत, तर तिथून मग या अधिकाऱ्यांचे सगळे खिसे भरण्याचे व्यवसाय सुरू होतात असा माझा स्पष्ट आरोप आहे. कायदा सगळ्यांना सारखाच लागू असला पाहिजे आणि एखादा मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे जर मुख्यमंत्री असताना स्वतःचा इगो किंवा माझं काहीतरी, मी काहीतरी आहे, माझ्याकडे सत्ता आहे, माझ्याकडे बळ आहे आणि माझ्याकडे एक पद आहे याचा वापर करून मी एखाद्याचं जीवन या महाराष्ट्रामध्ये संपवून टाकीन, ही जी प्रवृत्ती जी बघायला मिळाली या कारवाईमध्ये, आणि ही कारवाई करताना प्रशासन ज्या पद्धतीने केवळ मुख्यमंत्र्यांचा आदेश म्हणून ज्या पद्धतीने सरकारसमोर प्रशासन झुकलं त्याचाही आम्ही निषेध करतो. सरकार आणि प्रशासन यांनी सामंजस्याने योग्य पद्धतीने, कायदेशीर पद्धतीनेच कारवाई करणं या कायद्याच्या राज्यामध्ये अभिप्रेत आहे. प्रशासनाने डोळेझाक केलेली आहे कायद्याकडे, म्हणून प्रशासनावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. मानवी हक्क आयोगाकडे ह्याच्याबाबत न्याय मागण्याचा प्रयत्न त्या कुटुंबांनी केला पाहिजे. त्यांनी जर तो केला तर त्याला संपूर्ण सहकार्य आम्ही देऊ आणि या महाराष्ट्रामध्ये यापुढे अशा पद्धतीची कारवाई जनतेचं जीवन, कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त करण्याची चालणार नाही, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. नमस्कार. तो आपने सुना, ये थे मिलिंद खानोलकर जिनका साफ तौर पर कहना है कि कायदे की राजनीति की जाए, कायदे के अनुसार महाराष्ट्र चले तो ज़्यादा बेहतर होगा. बुलडोजर बाबा की कार्यवाही यहाँ पर नहीं चल पाएगी महाराष्ट्र में, खासकर वसई में, क्योंकि वसई के भूमिपुत्र जागृत हैं और निश्चित तौर पर उस परिवार के साथ है जिनका पूरी तरीके से एक तरह से उनका जीवन इस समय उद्ध्वस्त हो चुका है. अगर वो फिर से अपने जीवन की शुरुआत करना चाहें शून्य से तो उन्हें पहले 5 करोड़ का कर्ज चुकाना होगा, बाद में वो कहीं एक बार फिर से स्टार्टअप करने का सोच सकते हैं. अब ऐसे में इस पूरे मसले पर आपकी क्या राय है? आप इस कार्रवाई को किस तरीके से देखते हैं? हमें कमेंट कर ज़रूर बताएं.